आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघूयात कोळंबी मसाला अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा। यासाठी लागणारं वाटण देखील अतिशय सोपं आहे। बघा, कोळंबी मसाला करण्याच्या अनेक पद्धती असतात, त्यापैकी ही जी पद्धत आहे ती अत्यंत सोपी आहे आणि तुम्ही झटकीपट कोळंबी मसाला बनवून तयार करू शकता। लगेचच बघूया हा कोळंबी मसाला कसा करायचा। त्यासाठी इथे पाव किलो कोळंबी घेतलेली आहे। ही कोळंबी स्वच्छ धुवून आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे। त्यानंतर अशी स्वच्छ केलेली जी कोळंबी आहे ती आपण पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणार आहोत। तर ही अगदी ताजी कोळंबी आहे। आता ही कोळंबी धुवून घेतल्यानंतर याच्यामध्ये आपण अर्धा चमचाभर हळद टाकूया। त्याचबरोबर पाव चमचा मीठ टाकूयात। आता यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस पिळूयात। आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित कोळंबीला लावून घेऊया आणि ही कोळंबी मॅरिनेशनसाठी अर्धा तासांकरता ठेवून देऊयात। मॅरिनेशनसाठी तुम्ही ही कोळंबी फ्रीजमध्ये देखील लावू शकता किंवा बाहेरच अशी झाकून ठेवू शकता। इथे आपली कोळंबी मॅरिनेशनसाठी तयार आहे। आता ही आपण झाकून बाजूला ठेवून देऊया। कोळंबी मॅरिनेशनसाठी ठेवलेली आहे, तोपर्यंत आपण याला वाटण काय लागणार आहे ते बघूया। यासाठी 2 कांदे घेतलेले आहेत, त्याशिवाय 2 टोमॅटो घेतलेले आहेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, 1 आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर आपण घेणार आहोत। आता पहिल्यांदा याच्यातील अर्धा कांदा आपण तळून घेणार आहोत, म्हणजेच आपल्याला हा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे आणि अर्धा कांदा जो आहे तो आपण तसाच कच्चा वाटणामध्ये वापरणार आहोत। कांदा थोडासा लालसर झाला की त्यामध्ये टोमॅटो टाकणार आहोत। टोमॅटोचं प्रमाण कमी अधिक करू शकता। मी इथे 2 टोमॅटो घेतलेले आहेत, तुम्ही 1 टोमॅटो देखील घेऊ शकता। आता हे जे टोमॅटो आहेत ते देखील आपण थोडेसे परतून घेतलेले आहेत। आता टोमॅटो, भाजलेला कांदा, त्याचबरोबर कच्चा कांदा देखील मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण टाकलेला आहे। इथे मी ओलं खोबरं वापरलेलं आहे, अर्धी वाटी ओलं खोबरं वापरलेलं आहे। ओलं खोबरं नसेल तर सुकं खोबरं वापरू शकता किंवा सुकं खोबरं पाण्यामध्ये अर्धा तास भिजवून ते खोबरं तुम्ही वापरू शकता। आता यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आहेत, आल्याचा तुकडा टाकायचा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला कोथिंबीर देखील टाकायची आहे। आता यामध्ये आपण 1 चमचा भरून धने घेणार आहोत। याऐवजी तुम्ही धनेपूड देखील टाकू शकता, पण धने टाकणं महत्त्वाचं आहे। धण्यांमुळे या मसाल्याला एक वेगळ्याच प्रकारची चव येते आणि आपला कोळंबी मसाला अगदी छान लागतो। आता यामध्ये अगदी थोडं थोडं पाणी टाकून हा मसाला आपण मिक्सरला वाटून घेऊया। या ठिकाणी बघा, अतिशय बारीक असा हा मसाला वाटून तयार आहे। मसाला अगदी बारीक वाटून घ्यावा, म्हणजे त्याची चव अगदी छान उतरते। जाडाभरडा मसाला ठेवल्यामुळे त्याची चव उतरत नाही। आता इथे अर्ध्या तासानंतर बघा, आपली कोळंबी छान मॅरिनेट झालेली आहे। आता आपण फ्राईंग पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये ही कोळंबी फ्राय करून घेऊयात। बरेच जण कोळंबी फ्राय न करता देखील कोळंबी मसाला बनवतात, पण कोळंबी फ्राय केल्यामुळे या कोळंबी मसाल्याची चव आणखीन वाढते। त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने तेलामध्ये ही कोळंबी फक्त 5 मिनिटांकरता फ्राय करून घ्यायची आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता, कोळंबीचा कलर अतिशय छान दिसत आहे, कारण आपण हळद, मीठ आणि लिंबू हे लावून त्याला मॅरिनेशनसाठी ठेवलं होतं। या ठिकाणी बघा, कोळंबी अगदी छान फ्राय झालेली आहे। आता आपण ही एका डिशमध्ये काढून घेऊया। आता तोच पॅन आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आता आपण पुढची प्रोसेस बघूया। तर इथे बघा, फ्राय केलेल्या कोळंबीचं थोडंसं तेल होतं, त्यामध्येच मी अजून 1 डाव तेल टाकलेलं आहे। त्यामध्ये लाल मिरची पावडर टाकून घ्यायची आहे,
तेलामध्ये अशी लाल मिरची पावडर टाकल्यामुळे छान कलर येतो आपल्या ग्रेव्हीला। यामध्ये तयार करून घेतलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे। आता हा मसाला छान असा परतून घ्यायचा आहे। या मसाल्यातून तेल सुटेपर्यंत आपल्याला मंद आचेवरती हा मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता या मसाल्याला तेल सुटू लागल्यानंतर यामध्ये आपण घरगुती काळा मसाला, लाल मिरची पावडर टाकणार आहोत। त्याशिवाय तुम्ही आगरी मसाला जर तुमच्याकडे असेल तर तोही टाकू शकता किंवा फिश मसाला तुमच्याकडे असेल तर तो देखील वापरू शकता। इथे मी फक्त घरगुती काळा मसाला आणि त्याचबरोबर लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे। शक्यतो तुम्ही जितके कमी मसाले यामध्ये वापराल तेवढी ही कोळंबी मसाला टेस्टी लागते। त्यामुळे अगदी लिमिटेड मसाल्यांचा वापर या ठिकाणी आपल्याला करायचा आहे। त्याचबरोबर आता हे मसाले सगळे मिक्स झालेले आहेत। आता यामध्ये फ्राय करून घेतलेली कोळंबी टाकून घेऊया आणि या मसाल्यामध्ये ती एकत्र करून घेऊया। आता चवीनुसार यामध्ये मीठ टाकूया। आता समजा तुम्हाला इथे थोडी आंबट चव आवडत असेल तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं आमसूल किंवा मग चिंच टाकू शकता, कारण ऑलरेडी आपण टोमॅटो टाकलेला आहे। जर तुम्हाला एक्स्ट्रा आंबट खाण्याची सवय असेल तर तुम्ही या ठिकाणी आमसूल किंवा चिंच टाकू शकता। आता इथे वाटणाचं पाणी टाकून घेतलेलं आहे। जेवढा तुम्हाला इथे मसाला करायचा आहे तेवढं पाणी तुम्ही वाढवू शकता। तर या ठिकाणी बघा इथे मी चिंच टाकून घेतलेली आहे अगदी थोडीशी। आता हा कोळंबी मसाला आपण झाकून ठेवूया अगदी 5 मिनिटासाठी। आपल्याला मंद आचेवरती हा होऊ द्यायचा आहे। या ठिकाणी बघा 5 मिनिटं झालेली आहे आणि छान असं तेल सुटलेलं आहे या मसाल्यातून आणि आपला कोळंबी मसाला जो आहे अगदी बनवून तयार आहे। झटकीपट हा कोळंबी मसाला तयार होतो आणि चवीलाही अतिशय छान लागतो। अवश्य तुम्ही असा हा कोळंबी मसाला बनवून बघा। मी सांगितलेल्या पद्धतीने बनवून बघा, नक्कीच तुम्हालाही ही रेसिपी आवडेल। जर रेसिपी तुम्हाला आजची आवडलेली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला दिलेली जी बेल आयकन आहे ती पण प्रेस करा, म्हणजे सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। तर इथे आपला हा कोळंबी मसाला तयार आहे। हा कोळंबी मसाला तुम्ही रोटी, चपाती, भाकरी किंवा मग तांदळाची भाकरी त्याचबरोबर भाताबरोबर सर्व करू शकता।